जिहादच केलात. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदू हृदय सम्राट म्हणून बिरुदावली कमावली, देशातल्या हिंदुत्ववादी जनतेनं त्यांचा हिंदू हृदय सम्राट म्हणून गौरव केला, आणि ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, हिंदुत्वासाठी काम करणारे युगपुरुष असतील, यांचा वारंवार अपमान केला, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं? उद्धव ठाकरे. शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं? मग तो सत्ता जिहाद नव्हता का? बरं, तो जिहाद असल्याचं स्पष्टही झालं. ज्या वेळेला तुमच्या मिरवणुका निघत होत्या त्यावेळेला हे जिहादी झेंडे, हिरवा सुळसुळाट त्या ठिकाणी दिसत होता. जोगेश्वरीला तर त्या ठिकाणी अमोल कीर्तीकरांच्या मिरवणुकीत, प्रचार यात्रेत बॉम्बस्फोटाच्या आरोपीच्या संबंधित व्यक्ती असल्याचं मीडियाने दाखवलं. बरं, तुम्हाला ज्या काय 8 जागा मिळाल्या, 8-9 जागा, आपण का मिरवणूक काढली नाहीत? बरं, मिरवणूक काढली ज्या ठिकाणी, तिथे कुठले झेंडे नाचत होते? कुठला जिहादाला फुतकार त्या ठिकाणी आला होता? त्याच्यामुळे तुम्ही आता जिहादी राजकीय झालेले आहात, हे महाराष्ट्राने पाहिलंय, आणि त्याच्यामुळे तशाच प्रकारची भाषा तुमच्या तोंडून येतोय. तुम्हाला आता सत्तेची नशा लागलेली आहे, सत्तेची चटक लागले, त्यातनं आता तुम्ही बेताल बोलायला त्या ठिकाणी लागलेला. सगळं गळत आहे, संसद भवन गळत आहे, पेपर लीक होत आहेत, अशा पद्धतीची देखील एक टीका आहे उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली. शिवसेनेची अख्खी गळती झाली त्याचा विचार करा पहिला. एकनाथरावजी शिंदे साहेब, बाळासाहेबांच्या विचाराची अख्खी शिवसेना सोबत त्यांच्या गेली, बाळासाहेबांचा विचार त्यांच्या सोबत गेला. त्याच्यामुळे आपल्या घराला गळती लागले, गळती म्हणण्यापेक्षा मोठ्या भोगदा पडलाय, तो लिपण्याचा प्रयत्न करा. मग दुसऱ्या गळती कुठे लागले ते शोधा. आपलं घर पहिलं त्या ठिकाणी नीट त्या ठिकाणी सावरा. ही वाघनखांवरून पुन्हा एकदा टीका करण्यात आलेली आहे की वाघनख आणलेली ते डुप्लिकेट असल्याचं सांगितलं जात आहे. कसं बघताय असं? आता डुप्लिकेट वक्तव्य, डुप्लिकेट वाघानी अशाच प्रकारच्या गोष्टी करू शकतात, आणि त्याच्यामुळे त्यांना सगळं डुप्लिकेट वाटतं. कारण वाघाची नजर असेल तर त्याला वाघनखं वाघाच्या नजरेतनं दिसतील, नाहीतर ते शेळपट नजर असेल तर त्याला त्या ठिकाणी ते दिसणार नाही. तू राशील किंवा मी राहीन हे मी भाजपला म्हणालो होतो, आता उद्धव ठाकरे असं म्हणतात, गुंजाव आहे? मला वाटतं मी आपल्याला मगाशी म्हणालो तर रिपीट करतोय की ते वैफल्यग्रस्त झालेत, हतबल झालेत. त्या ठिकाणी लोकसभेला ते भरकटलेत, ते आता सावरणं त्यांना अवघड झालंय, आणि आता त्या बोलायचं म्हणून तोंडाची वाफ काढून मोकळे होतात, आणि नंतर त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया तिखट आल्यानंतर लोकांनी या असंस्कृतपणाच्या वक्तव्याचा धिक्कार केल्यानंतर ते घुमजाव घेत आहेत. कारण या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये व्यक्तिगत द्वेष, आकस लोकांना आवडत नाही, आणि म्हणून देवेंद्रजींवर जो व्यक्तिगत द्वेषाचा त्यांनी आरोप केला होता, त्यातनं महाराष्ट्रातल्या जनतेनं निषेध व्यक्त केला होता. त्यांना आवडलं नव्हतं म्हणून त्यांनी घुमजाव केलाय, परंतु त्यांचं समाधान अजून होत नाही. म्हणून अमित भाई आणि त्या ठिकाणी मोदी साहेब यांच्यावर बोलून 2 दिवस प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी त्यांचा सुरू आहे. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीग सोबत युती केली होती, असं देखील एक वक्तव्य. अरे, आपल्या पक्षाचा पण इतिहास आठवा ना. मुंबईत शिवसेनेने मुस्लिम लीग बरोबर युती केली होती, त्याच्यामुळे आपण कोणाकोणाशी युती केली? मुरली देवरा असताना काँग्रेसची केली होती, मुस्लिम उमेदवारांना पाठबळ आपण त्यांच्याशी आघाडी युती केली होती.
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हे बंद करा उद्धवजी. तुमची नौटंकी आता लोकांना कळून चुकले की तुम्ही केवळ तोंडाने वाप दौडू शकता. तुम्ही ना शिवसैनिकांसाठी काय करू शकत नाही, काय मराठी माणसासाठी करू शकत, आणि हिंदुत्वाची ध्वजा तर आपण सोडलेलीच आहात. महाराष्ट्रासाठी सुद्धा आपण काहीच करू शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना कुठेतरी पुण्याचा उमेदवार होता. एकनाला आव्हान देत नाही, तू आव्हान देण्याच्या कृतीचा नाही, अशा पद्धतीचं हे विधान आहे. उद्धव ठाकरेंची कुवत आणि देवेंद्रांची कुवत महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे. या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जात देवेंद्रजींनी पक्षाचं नेतृत्व केलंय, महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. आणि उद्धवजी तुमचं सरकार असताना, विरोधी पक्षात असताना तुम्हाला